नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा आपण एकत्र आलेलो आहोत. आज आपण लूकच्या शुभवर्तमानातील अध्याय 15 ह्यावर चिंतन करणार आहोत. लूकच्या शुभवर्तमानातील अध्याय 15 हे अध्याय बायबलमधील अत्यंत महत्त्वाचं आणि जगप्रसिद्ध असं अध्याय आहे. बायबल पंडित विल्यम बाकले म्हणतात, दिस चॅप्टर इज द गॉस्पल इन द गॉस्पल. म्हणजेच हा अध्याय शुभवर्तमानातील शुभवर्तमान आहे. ह्या अध्यायामध्ये शुभवर्तमानातील खरा जो अर्थ आहे, गाभा आहे, तो सांगण्यात आलेला आहे. जुन्या करारामध्ये आणि स्तोत्रकार आपल्याला नेहमी सांगतात की परमेश्वर मंद क्रोध आहे, तो क्षमाशील आहे. आणि अशाच परमेश्वराचा अनुभव या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पोप फ्रान्सिस यांनी द एक्स्ट्राऑर्डिनरी इयर ऑफ द जुबली ऑफ मर्सी घोषित केलं होतं. म्हणजेच करुणा महोत्सवी वर्ष घोषित केलं होतं. ह्या करुणा महोत्सवी वर्षाचा जो मूळ आहे, जो अर्थ आहे, तो ह्याच अध्यायामधून पोप फ्रान्सिस यांनी जगाला दाखवलेला आहे. आणि म्हणूनच ह्या अध्यायामध्ये आपण खरोखर परमेश्वराचं स्वरूप अनुभवणार आहोत. परमेश्वराची खरी प्रतिमा, परमेश्वर किती दयाळू आहे, क्षमाशील आहे, उदार आहे, ह्याचा अनुभव ह्या अध्यायामध्ये आपल्याला येत असतं. ह्या अध्यायामध्ये 3 दाखले आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत. आणि या तिन्ही दाखल्यामधून परमेश्वराच्या खऱ्या स्वरूपाचं अनुभव आपल्याला येत आहे. या अध्यायाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की सुरुवातीला पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये हा अध्याय आपल्याला काय शिकवणार आहे त्याविषयी बोध करत आहे. शास्त्री परुषी हे प्रभू येशू ख्रिस्तावर रागावलेले होते. शास्त्री परुषी आणि प्रभू येशू ख्रिस्तांचं भांडण होत होतं. ह्याला प्रमुख कारण असं की प्रभू येशू ख्रिस्त जो मसीहा, तारणारा देवपुत्र, हा पाप्यांना जवळ करत होता. हा पाप्यांबरोबर बोलत होता, पाप्यांबरोबर वावरत होता. इतकंच नाही तर तो पाप्यांबरोबर भोजन करत होता. शास्त्री परुषी हे प्रतिष्ठित लोक होती आणि ते यहुदी संस्कृतीनुसार अशा पापी लोकांपासून दूर राहत होते. जकातदारापासून ते दूर राहत होते. आणि अशा पार्श्वभूमीवर प्रभू येशू ख्रिस्त अगदी विरुद्ध अर्थाने त्यांच्याबरोबर वागत आहे. परमेश्वर सर्वांचा आहे, परमेश्वर गरिबांचा आहे, परमेश्वर पाप्यांचा आहे, परमेश्वर जकातदारांचा आहे. समाजातून बहिष्कृत केलेल्या अशांना परमेश्वर जवळ करतो, असा सुंदर संदेश या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ह्या अध्यायामध्ये 3 दाखले जरी असले तरी ते तिन्ही दाखले परमेश्वराच्या एकाच स्वरूपाचं जणू काही आपल्याला ओळख करून देतात. आणि ते म्हणजे परमेश्वर दयाळू आहे. गॉड इज मर्सीफुल. आणि ज्याप्रमाणे परमेश्वर दयाळू आहे तसे आपण सर्वांनी दयाळू हवे अशी अपेक्षा आहे. परमेश्वराच्या दयाळूपणाचा अनुभव सर्व धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हिंदू धर्मामध्ये परमेश्वर करुणामय आहे. मुस्लिम धर्मामध्ये गॉड इज रहीम. रहीम म्हणजे दयाळू. हे देखील एक परमेश्वराचं प्रमुख तत्त्व किंवा टायटल आहे. आणि म्हणून ह्या तिन्ही दाखल्याद्वारे या अध्यायामध्ये लेखक आपल्याला अशा प्रकारे परमेश्वराची ओळख करून देत आहे. आणि त्याद्वारे आपण दयाळूपणामध्ये वाढावे आणि परमेश्वराच्या दयेचं दर्शन जगाला घडावं अशी अपेक्षा आहे.
प्रिय बंधू भगिनीनो, या 3 दाखल्यातील पहिला दाखला जो आहे तो म्हणजे चांगल्या मेंढपाळाचा, उत्तम मेंढपाळ म्हणून परमेश्वराचं रूप आपल्यापुढे मांडण्यात आलेलं आहे. प्रिय बंधू भगिनीनो, मेंढपाळ हा यहुदी लोकांसाठी परिचित असा व्यवसाय होता. मेंढपाळ आपल्या मेंढरांची काळजी घेत असे. मेंढपाळ आपल्या मेंढरांना ओळखत असे. मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी प्राण देत असे. आणि नेमकं प्रभू येशू ख्रिस्ताने हाच मेंढपाळाचा दृश्य परमेश्वराच्या रूपाद्वारे आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरांची काळजी करतो, त्याचप्रमाणे परमेश्वर देखील आपली काळजी करणारा परमेश्वर आहे. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरांना ओळखतो, त्याप्रमाणे परमेश्वर देखील आपल्याला ओळखणारा आहे. आणि ज्याप्रमाणे मेंढपाळ आपल्या मेंढरांचा शोध करतो, त्यांची निगा राखतो, त्याप्रमाणे परमेश्वर आपली निगा राखणार आहे. या पहिल्या दाखल्यामध्ये 99 मेंढरं एकत्र आहेत आणि तरीसुद्धा तो मेंढपाळ त्या हरवलेल्या मेंढरांचा शोध घेण्यासाठी जातो. प्रिय बंधू भगिनीनो, अशा प्रकारे परमेश्वर देखील चांगल्या लोकांबद्दल आनंद करतोच, परंतु हरवलेल्यांचा शोध घेण्यासाठी परमेश्वर सतत आपली वाट पाहत असतो आणि आपल्या पाठीशी असतो. हे देखील ह्या उतार्यातून किंवा दाखल्यातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्याद्वारे आपल्याला सांगण्यात येतं की हरवल्याला सापडल्यानंतर परमेश्वराला आनंद होतो. प्रिय बंधू भगिनींनो, बऱ्याचशा वेळेला मानवी स्वभावामध्ये दुष्ट लोकांची निगा राखली जात नाही, पाप्यांना जवळ केलं जात नाही, जकातदारांना लुबाडलं जात असे. परंतु इथे परमेश्वर आनंद व्यक्त करतो, परमेश्वर गौरव करतो. आणि ही सुंदर कल्पना परमेश्वराविषयी आपल्याला ह्या पहिल्या दाखल्यामध्ये सांगण्यात आलेली आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतो की परमेश्वर हरवलेल्यांचा शोध करतो, वाट चुकलेल्यांच्या मार्गाने तो फिरत राहतो, म्हणजे परमेश्वर आपल्याबरोबर आहे असा अनुभव देखील ह्या उतार्याद्वारे आपल्याला देण्यात आलेला आहे. जर आपण मेंढरांचं उदाहरण बघितलं तर हरवलेलं मेंढरू जो होतं तो त्याच्या कळपातून बाहेर पडतो, अज्ञानामध्ये तो बाहेर पडतो, त्याला कळत नाही. आणि अशा वेळेला परमेश्वर त्याचा शोध घेत असतो आणि परमेश्वर त्याला जवळ करतो. म्हणजे आपण चुकून किंवा आपला दोष नसताना कधीकधी वाट हरवू शकतो, मात्र अशा वेळेला परमेश्वर आपल्याला जवळ करणार आहे. परमेश्वराचं हृदय हे आपल्याला जवळ करणार आहे आणि परमेश्वराला आपण सापडल्यानंतर परमेश्वर आपल्याबद्दल आनंद व्यक्त करतो. दुसरा दाखला जो देण्यात आलेला आहे तो हरवलेलं नाणं. त्या स्त्रीकडे 10 नाणी होती आणि तिचं एक नाणं हरवतं. एक नाणं म्हणजे 1 दिनारी. आणि आपल्याला मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे की 1 दिनारी म्हणजे 1 दिवसाच्या कामाची मजुरी. म्हणजे एका माणसाच्या कुटुंबाचं संपूर्ण दिवसाचं निगा राहील किंवा संपूर्ण दिवसाचं त्याचं जेवण होईल अशा प्रकारची ती किंमत होती. आणि अशा वेळेला तिच्याकडे 9 असतात आणि तरीसुद्धा 1 हरवतं आणि त्या हरवलेल्याचा ती शोध घेते, कारण तिच्या 1 दिवसाच्या कुटुंबाची जी जेवणाची किंमत होती ती तिच्याकडनं हरवलेली असते. असं म्हणतात की ती बाई शोध घेते, अगदी बारकाईने, अगदी कष्ट करून, मेहनत करून ती घराचं संपूर्ण झाडण करते. म्हणजेच तिच्यासाठी तो नाणं किती महत्त्वाचं होतं हे देखील आपल्याला त्याद्वारे दाखवून देण्यात आलेलं आहे. इतकंच नाही तर अशी देखील एक परंपरा होती की यहुदी स्त्रिया
हे लग्नाच्या वेळेला आपल्या कुटुंबातून बाहेर पडताना आपल्या कपाळाला एक मुकुट लावत असत आणि या मुकुटामध्ये 10 नाणी असत आणि त्या नाण्यातील एक नाणं पडलं आहे आणि म्हणून ते नाणं जर हरवलं तर ते मुकुट खराब दिसेल, ते मुकुट चांगलं व्हायला पाहिजे ते दिसणार नाही आणि म्हणून तिच्यासाठी ते नाणं फार महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे जेव्हा ते नाणं सापडतं तेव्हा ती आनंद करते, ती उल्हास करते आणि त्या नाण्याबद्दल आपल्या लोकांबरोबर ते आनंद वाटून घेते. नाणं हरवण्याचं जे चिन्ह आहे ते आपण पाहतो की नाणं कशामुळे हरवलं, तर नाण्याचा काहीच दोष नव्हता तरी ते नाणं हरवलं आणि तरीसुद्धा परमेश्वर आपला शोध घेत असतो. आपली कोणतीही चूक नसताना कधीकधी आपल्या हातून एखादी घटना घडते आणि मग आपण वाया जातो. अशा वेळेला परमेश्वर आपण जसे आहोत तसा आपला स्वीकार करण्यासाठी तयार आहे, हेच ह्याद्वारे दाखवून दिलेलं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, तिसरं जो दाखला ह्या उतार्यामध्ये आहे आणि जगातील सर्वात सुंदर गोष्ट, सर्वात लोकप्रिय गोष्ट, सर्वांना ठाऊक असलेली गोष्ट आणि सर्वांच्या अगदी परिचयाची गोष्ट म्हणजे द स्टोरी ऑफ द प्रॉडिगल सन असं म्हणतात. परंतु खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला की लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 15 ओवी 11 ते 32 ही जी गोष्ट आहे, ही जी घटना आहे, ही उद्या पुत्राचीच नाही तर ती खऱ्या अर्थाने उद्या परमेश्वराची आहे, उद्या बापाची आहे. परमेश्वर कसा उदार आहे, परमेश्वर कसा क्षमाशील आहे, परमेश्वर कसा आपण जसे आहोत तसा आपला स्वीकार करायला तयार आहे, हेच त्यानुसार आपल्याला दाखवून देण्यात आलेलं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, यहुदी संस्कृती जर आपण अभ्यासली तर अनुवादच्या पुस्तकामध्ये अध्याय 21 ओवी 17 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की यहुदी लोकांमध्ये जी संपत्तीचं वाटप होतं ते वडील मेल्यानंतरच होत असे. वडील जिवंत असताना कोणत्याच मुलाला संपत्तीवर अधिकार नसे आणि वडील मेल्यानंतर संपत्तीचे जे वाटप पद्धत होती ती मोठ्या मुलाला म्हणजे थोरल्या मुलाला 2/3 आणि छोट्या मुलाला 1/3. म्हणजे खरं पाहता या दाखल्याची जर पार्श्वभूमी आपण बघितली की त्या मुलांनी, धाकट्या मुलांनी वडिलांकडे अपेक्षा केली की वडील जिवंत असताना त्यांनी त्याचा वाटा त्याला द्यावा. हे यहुदी संस्कृतीला धरून नव्हतं, तरीसुद्धा तो वडील, उदार वडील, प्रेमळ वडील, दयाळू वडील ते करण्यासाठी तयार झाला. परंपरेनुसार, शिकवणुकीनुसार 2 मुलांमध्ये वाटप होताना 2/3 वडील मुलाला आणि 1/3 छोट्या मुलाला असं व्हायला पाहिजे होतं. तरीसुद्धा वडील अगदी आनंदाने, उत्साहाने आणि उल्हासाने 50% वाटप छोट्या मुलाला देत आहे. म्हणजे अशा प्रकारे अगदी सुरुवातीपासून वडील छोट्या मुलांवर कसं प्रेम करतो आणि छोट्या मुलाला कसं प्राधान्य देतो किंवा परमेश्वर कशा प्रकारे आपला स्वीकार करतो, आपली इच्छा कशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. इतकंच नाही तर तो मुलगा आपली संपत्ती वडील जिवंत असताना विकू शकत नाही अशी देखील अट होती. ते देखील त्याला माफ करण्यात आलेली आहे आणि तो मुलगा आपली संपूर्ण संपत्ती विकून टाकतो आणि तो दूर निघून जातो. म्हणजे वडिलांप्रती त्याची जी जबाबदारी होती ती संपूर्ण झुगारून तो धाकटा मुलगा हा आपल्या मार्गाने जातो. तरीसुद्धा त्याला कोणत्याही प्रकारचं बंधन आणलं जात नाही. इतका प्रेमळ परमेश्वर किंवा इतका प्रेमळ बाप ह्या दाखल्यामध्ये आपल्याला दाखवलेला आहे.
त्यानंतर आपण पाहतो की उतार्यामध्ये दाखल्यामध्ये की हा मुलगा जेव्हा भानावर येतो, अतिशय सुंदर अशी ओवी तिथे आपल्याला पाहायला मिळते की ह्या मुलाला जेव्हा कळतं की मी काय केलेलं आहे, मी किती चूक केलेली आहे, मी किती घोर अपराध केलेला आहे. बायबलमध्ये इंग्लिशमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, ही केम टू ही सेन्सेस, म्हणजेच त्याच्यातील सत्सक विवेक बुद्धी जागृत झाली आणि त्याला कळलं की त्याने चूक केली आहे. अशा वेळेला हा मुलगा गप्प बसत नाही, तो कृती करतो, तो माघारी फिरतो, तो परमेश्वर किती दयाळू आहे ह्याचा अनुभव घेतो आणि त्या परमेश्वराकडे वळतो. कारण त्या परमेश्वराने त्याला जी कृपा अगोदर दाखवलेली आहे त्या कृपेची त्याला आठवण होते आणि त्या परमेश्वराकडे तो परत येतो. अशा वेळेला आपल्याला सुंदररित्या त्या दाखल्यामध्ये सांगितलेलं आहे की बाप आपल्या मुलाची वाट पाहत आहे आणि तो त्याला दिसताच तो स्वतःहून त्याच्याकडे धाव घेतो. तो त्याची घरात येईपर्यंत वाट पाहत नाही, घरात येऊन बेल वाजवून त्याला पुकारीपर्यंत तो थांबत नाही, तर पिता स्वतःहून त्याच्याकडे धाव घेतो. अशाच प्रकारे परमेश्वर आहे. जेव्हा आपण एक पाऊल पुढे येतो तेव्हा परमेश्वर अनेक पावलं पुढे टाकतो आणि आपल्या भेटीसाठी येतो, आपल्याबरोबर संवाद साधतो, आपल्याबरोबर समेट करतो, आपल्याला आलिंगन देतो. विचार करा प्रिय बंधू भगिनीनो, जेव्हा हा मुलगा त्या डुकरांच्या बरोबर होता तेव्हा त्याच्या अंगावर कशा प्रकारे कपडे असतील, त्याला काही खायला मिळत नव्हतं, म्हणजे त्याची काय परिस्थिती झाली असेल. हे सर्व असताना वडील असा विचार करत नाही, बाबा रे तू आला का, पहिली अंघोळ कर, पहिला स्वच्छ हो आणि चकाचक होऊन मला येऊन भेट. नाही प्रिय बंधू भगिनीनो, तो ज्या अवस्थेमध्ये आहे त्याच अवस्थेमध्ये परमेश्वर त्याचा स्वीकार करतो, त्याच अवस्थेमध्ये त्याला आलिंगन घेतो, त्याचं चुंबन घेतो आणि आनंद व्यक्त करतो. प्रिय बंधू भगिनीनो, जेव्हा आपण भानावर येतो तेव्हा परमेश्वर किती आनंदी होतो, परमेश्वर किती सुखावतो, परमेश्वर किती उत्साह उल्हास करतो, हे ह्याद्वारे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर तो कोणत्या परिस्थितीत आहे ती परिस्थिती पाहिली जात नाही, तर तो कोण आहे, म्हणजेच तो त्याचा पुत्र आहे, तो त्याचा मुलगा आहे, अशा प्रकारे त्याचा स्वीकार केला जातो. परमेश्वर आपल्याला देखील आपली जी बाप्तिस्माद्वारे प्रतिष्ठा आहे त्या प्रतिष्ठेची जाणीव करून देतो की आपण याजक आहोत, आपण गुरु आहोत आणि आपण राजा आहोत आणि ह्या तिहेरी भूमिकेमध्ये आपण सतत वाढत राहायला पाहिजेत. ही दैवी प्रतिष्ठा प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला प्राप्त झाली आहे आणि त्या प्रतिष्ठेची जाणीव ठेवून आपण जीवन जगले पाहिजेत. कधीकधी आपल्या हातून चुका होतात आणि आपण परमेश्वरापासून दूर जातो, आपल्या प्रतिष्ठेपासून आपण दूर जातो. अशा वेळेला जेव्हा आपल्याला जाणीव होते तेव्हा आपण माघारी फिरावेत. आपण एक पाऊल आल्यानंतर परमेश्वर अनेक पावलं आपल्याकडे धाव घेत असतो, आपलं स्वीकार करतो, आपल्याला आलिंगन देतो, आपल्याला चुंबन देतो आणि मग आपल्याला आपल्याबद्दल आनंद उत्सव करतो. तर अशा प्रकारे एक सुंदर कल्पना परमेश्वराची परमेश्वराची आपल्यासमोर मांडण्याचा लूकने प्रयत्न केलेला आहे. हे सर्व दाखवत असताना उदयपुत्राच्या थोरल्या मुलाचं देखील एक वर्णन आपल्याला पाहायला मिळते. या थोरल्या मुलाविषयी बोलताना आपल्याला दाखवून दिलेलं आहे की हा थोरला मुलगा आपल्या भावाचा स्वीकार करण्यासाठी तयार नाही. पहिली गोष्ट म्हणजे हा थोरला मुलगा जो आहे, हा थोरला मुलगा आपलं कर्तव्य करत असताना कशा प्रकारे आपलं कर्तव्य करत आहे, तर त्याने दाखवून दिलेलं आहे की मी आज्ञाधारक आहे, परंतु माझं आज्ञाधारक केवळ नियमांचं पालन आहे. माझ्या आज्ञाधारकपणामध्ये
कोणत्याही प्रकारचं प्रेम नाही, माझ्या आज्ञाधारकपणामुळे माझ्यात कोणत्याही प्रकारची वाढ नाही, माझ्या आज्ञाधारकपणामुळे परमेश्वर किंवा पिता जसा प्रेमळ आहे तसा प्रेमळ अनुभव मला कधी आला नाही. प्रिय बंधू भगिनींनो, शास्त्री पुरुषांसाठी हा सुंदर असा संदेश प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देत आहे. शास्त्री पुरुषी हे नियमांचे पालन करणारे होते, नियमांचं आज्ञापालन करणारे होते आणि म्हणून ते नियमांचं पालन करीत असताना परमेश्वराचा अनुभव त्यांना आलेला आहे की नाही ह्याचा ते विचार करत नव्हते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना अगदी खडसावून सांगत आहे की तुमच्या आज्ञापालनाद्वारे परमेश्वराचं स्वरूप तुम्ही ओळखलं नाही, तुम्ही परमेश्वरासारखे झाले नाहीत आणि म्हणून तुमचा जो दृष्टिकोन आहे तो चुकीचा आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे इट वॉज ओनली अ लिप सर्व्हिस अँड नॉट अ लव्हिंग सर्व्हिस. त्यांची जी सेवा होती ती बाह्य होती, अंतःकरणापासून हृदयापासून ते परमेश्वरापासून दूर होते. प्रिय बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट ह्या थोरल्या भावामध्ये आपल्याला दिसते आणि ती म्हणजे या थोरल्या भावामध्ये आपल्या स्वतःच्या भावाबद्दल कोणत्याच प्रकारची सहानुभूती नव्हती. आपला भाऊ परत आला आहे, आपला भाऊ आपल्याला भेटला आहे ह्याबद्दल त्याला आनंद नाही, तर उलट आपला भाऊ मेला आहे, आपल्या भावाचा आपला काही संबंध नाही आणि म्हणून तो ह्या थोरल्या छोट्या भावाबद्दल बोलताना वडिलांना सांगतो तुमचा मुलगा, माझा भाऊ असं तो बोलत नाही. म्हणजेच जे नातं त्याने एकदा तोडलेलं आहे त्या तुटलेल्या नात्यामध्येच त्याला राहायचं आहे आणि त्याला समेट करायचं नाही. होय प्रिय बंधू भगिनींनो, बऱ्याचशा वेळेला कधीकधी आपल्याला अशाच प्रकारची वृत्ती पाहायला मिळते जी शास्त्री पुरुषामध्ये अगदी प्रख्यात होती आणि ज्याच्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 23 अगदी कडक शब्दामध्ये त्यांची कानउघडणी करतो आणि सांगतो की ही जी तुमची वृत्ती आहे स्वतःला शहाणे समजून घेण्याची, स्वतःला मोठे समजून घेण्याची, स्वतःला वर्चस्व स्वतःचं दाखवण्याची, ही चुकीची आहे आणि ती आपण लक्षात ठेवली पाहिजे. तिसरी गोष्ट प्रिय बंधू भगिनींनो, ह्या थोरल्या भावामध्ये आपल्याला दिसते जी परमेश्वरामध्ये किंवा वडिलांमध्ये दिसत नाही. हा थोरला भाऊ आपल्या छोट्या भावाबद्दल नको नको ते शब्द उच्चारतो. म्हणजेच त्यांनी तुमची संपूर्ण संपत्ती कसबीनीबरोबर खाल्ली आणि त्याला अगदी तुच्छ लेखतो. त्याच्याबद्दल जे वक्तव्य करतो ते फार खालच्या दर्जाचे आपल्याला दिसून येतात. मात्र जेव्हा परमेश्वर किंवा त्याचा बाप त्याचा जेव्हा स्वीकार करतो तेव्हा त्याच्याबद्दल तो काही वाच्यता करत नाही, त्याच्या पापाबद्दल तो कधी बोलत नाही. हे शास्त्री पुरुषी दुसऱ्या लोकांच्या पापाबद्दल नेहमी असेच जजमेंट पास करत होते, असंच दोषारोप करत होते आणि जे प्रभू येशू ख्रिस्त त्यांची कानउघडणी करताना म्हणतो तुमची जी वृत्ती आहे ती संकुचित आहे, यू आर नॅरो माइंडेड, आणि म्हणून तुम्ही ब्रॉड माइंडेड झाले पाहिजेत. तुमचा दृष्टिकोन हा व्यापक केला पाहिजे आणि जेव्हा तुमचा दृष्टिकोन व्यापक होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने परमेश्वराचं स्वरूप तुम्हाला कळेल. नाहीतर तुम्ही परमेश्वराच्या नियमांचं पालन करत आहात परंतु परमेश्वराच्या प्रेमापासून तुम्ही दूर आहात हे आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे ह्या तिन्ही दाखल्याद्वारे आपल्याला परमेश्वराचं जे खरं स्वरूप आहे, परमेश्वराचा जो दयाळूपणा आहे, क्षमाशील वृत्ती आहे, मंद क्रोध आहे, त्याविषयी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, धर्मपंडित बायबल पंडित विल्यम बाकले ह्या दाखल्याचा समारोप करताना आपल्याला सांगतात की या 3 दाखल्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे लोक पाहायला मिळतात. एक म्हणजे काही चुकीने आपला मार्ग हरवतात, जसं मेंढरू आपला मार्ग हरवला तसं. काही अज्ञानामध्ये मार्ग हरवतात, जसं नाणं मार्ग हरवला की त्याला काहीच गंध नव्हतं. परंतु काही स्वतःहून, जसा उधापुत्र हा जाणून बुजून
स्वइच्छेने स्वमर्जीने हा बाहेर पडला, तर अशा प्रकारे पाप देखील आपल्याला परमेश्वरापासून अशा प्रकारे दूर करत असतो. परंतु पापात राहणे हे परमेश्वराला कधीच पसंत नाही. परमेश्वराची अपेक्षा आहे की आपण पाप झुगारावं, पापापासून परत यावं आणि परत येणाऱ्या प्रत्येक पाप्याबद्दल परमेश्वराला आनंद होतो. म्हणजेच जेव्हा आपण पश्चाताप करतो, जेव्हा आपण परिवर्तनाचा मार्ग निवडतो, जेव्हा आपण एक चांगलं कुंसार करतो, तेव्हा परमेश्वर आपल्याबद्दल आनंद करतो. ही भावना आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून ख्रिस्त सभेची जी कुंसार साक्रामेंताची जी शिकवण आहे ती आपण लक्षात ठेवली पाहिजे की कुंसार साक्रामेंत परमेश्वराच्या दयेचा, क्षमेचा, प्रेमाचा अनुभव घेण्याचा साक्रामेंत आहे. आणि या साक्रामेंताद्वारे परमेश्वर आनंद करीत असतो, परमेश्वर उल्हास करीत असतो. आणि म्हणून ह्या साक्रामेंताकडे आपण वळलं पाहिजे. इतकंच नाही तर दुसऱ्यांना देखील आपण या साक्रामेंतामध्ये आणलं पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा ही दुसरी लोक पश्चाताप करतील, कुंसार साक्रामेंत स्वीकारतील, त्यावेळेला परमेश्वर आनंद करणार आहे, परमेश्वराला उल्हास होणार आहे. यहेजकेल संदेष्टा आपल्याला सांगतो की पापी मनुष्य जेव्हा पाप करतो आणि हे आपल्याला कळतं, तेव्हा त्याच्या पापाची त्याला जाणीव करून देणे हे आपलं कर्तव्य आहे. एखाद्या पाप्याला त्याच्या पापाची आठवण करून देणे हे सज्ञान माणसांचं कडनं अपेक्षित आहे. जर आपण तसं केलं नाही तर त्या पापाचे आपण भागीदार होतो. प्रिय बंधू भगिनीनो, जेव्हा आपल्या आजूबाजूला पाप घडत असतात तेव्हा त्याविषयी आपण बोललं पाहिजे. जगाला बोलून दाखवू नका, परंतु त्या पाप्याला सांगणे हे गरजेचं आहे. आणि त्या पाप्याचं परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. आणि तेच या दाखल्याद्वारे, या अध्यायाद्वारे परमेश्वर आपल्याला सांगत आहे. इतकंच नाही तर आपण सर्वांनी उद्यापुत्राप्रमाणे भानावर राहावं, आपण जागृत राहावं, आपल्या सत्सविवेक बुद्धीनुसार आपण परमेश्वराकडे वळावं अशी अपेक्षा आहे. आपल्या प्रत्येकाला परमेश्वराच्या दयेचा आणि परमेश्वराच्या कृपेचा अनुभव यावा. आपण सर्वांनी परिवर्तन करून परमेश्वराच्या दयेचे साक्षीदार व्हावेत, त्याचा अनुभव घ्यावा ही अपेक्षा आहे. आपल्या सर्वांना ह्याच परमेश्वराची साक्ष देण्याची संधी प्राप्त व्हावी यासाठी आपल्या सर्वांना सदिच्छा.